जयंट टीम्स आपण पाहतोय. चला बिफा जरा घाई करा. बेस्ट ऑफ टीम मातेरा पडा नांदणी एवं जोडी मैदानच्या मध्ये रवी आणि प्रदीप पवार आपण पाहतोय. जिंकेल ती फायनल मध्ये, हरेल ती मध्ये 3 आणि 4 करता मात्र निश्चित असेल. त्यावेळेस आपण पाहतात ऐकतात एक देखणी स्पर्धा आई कल्पादेवी चषक 2024 चे पर्व अंतिम दिवसामध्ये अंतिम क्षणामध्ये. यानंतर मात्र चला दोन्ही कर्णधार धानीव आणि कुडूस दोन्ही कर्णधार टॉच करण्याकरता. बॉलिंग मार्कवरती आलाय अजय, स्ट्राईकला फलंदाज प्रदीप, नॉस्ट्राईकला रवींद्र झाटे. नाणेफेक करतील मधुकर सुतार यांच्या शुभस्थाना केली जाईल. धानीव आणि कुडूस. मॅच स्टार्ट. प्रवीण पाटील पंच पाहतोय. लक्ष्मण थोडे पंचाच्या भूमिकेत पाहतो स्क्वेअरचे. पहिला बॉल प्रदीप नांदणी की मात्र पडा कोण पोहोचेल टॉप 1 करता. पावसाळी यावेळी चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र 4 फील्ड 2 धावेचा प्रयत्न. सुपर आणि बिग विंडो विकेट. पहिल्याच चेंडूवरती 1 ओव्हरची मॅच 2 धाबा आल्या. अजूनही 5 चेंडू मात्र बाकी आहेत. षटक क्रमांक फर्स्ट अँड लास्ट. दुसरा बॉल ज्यावेळी आपण पाहिलं तर व्हाईट चेंडू आणि गोलंदाजी पंतांच्या हात 2 समांतर. पाहिलं तर धाव मात्र अवांतर. स्कोर कार्ड फलकावरती पाहिलं तर 3 या आकड्यावरती आहे. लगातार षटकाराकडे पाहिलं तर प्रत्येक षटकाराकरता मधुकर सुतार उपसरपंच नांदणी यांच्याकडनं पाहिलं तर 100 रुपये कॅश प्राइज असेल. दोन्ही फलंदाजांना मधुकर सुतार यांच्याकडनं प्रति षटकारामागे 100 रुपये. वन बॉल परफेक्ट गोलंदाजी आहे. कारण प्रदीप पवार यावेळी मात्र अटॅक मध्ये होता, अटॅक करण्याचा विचारामध्ये होता. मात्र चेंडूर तिथे पाहू शका की पाहिलं तर एक शॉट आणि पाहिलं तर परफेक्ट पाहू शका. धानीव टीम आपला कर्णधार मधुकर सुतार टॉच करण्याकरता. मधुकर सुतार आता बॉलिंग प्रदीप वरती यावली मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केले गेले. 3 चेंडू जातून बाकी आहेत. चौथा बॉल दोन्ही कर्णधार यावेळी चांगला स्ट्रोक आहे. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. रोशन त्या ठिकाणी झेल करते कॅरी. फर्स्ट विकेटचं डाऊन. चला फलंदाज नांदणी. फलंदाज पाठवा, घाई करा. महेश जाटे. धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडू 2 व्हाईट, त्यानंतर डॉट डॉट आणि त्यानंतर मात्र धावसंख्या धावमध्ये फलकावरती 3 2 धावा, त्यानंतर व्हाईट डॉट डॉट आणि व्हाईट विकेट पाहायला मिळाला. चौथ्या बॉल वरती 4 चेंडू अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय फक्त 2-3 या धावसंख्येवरती. 5वा बॉल महेश झाडे नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. अजयची गोलंदाजी मात्र काय जबरदस्त पाहायला मिळते. यावेळी सरळ दांडी गोल विकेट सोबत खेळाडू बाद. पाच चेंडू कर तुषार धावत जाय जरा.
चांगला कट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बद्दल पाहिलं तर फक्त डिक्लेअर करता एकच धाव आहे आणि धावसंख्या फलकावरती बद्दल फक्त 4 या धावसंख्येवरती. विजयाकरता 6 चेंडू आणि 5 बनवायच्यात. चला लगेच फील्ड करण्याकरता टीम नांदी मैदान 7 मध्ये. चला जर स्पीडअप करा. धावचा टीम नांदणी वेळ नाहीये. अजून 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. यानंतर मात्र धाणीव आणि कुडूस आणि त्यानंतर फायनल असेल या स्पर्धेतील. चला फलंदाज जर घाई करा. रोशन आणि विजय ही जोडी मैदान 7 मध्ये या 5 धावांकरता चेस करण्याकरता मैदान 7 मध्ये पाहतोय. हे सगळं प्रेक्षक आपण पाहतोय स्पर्धेच्या चारही बाजूनं. अंतिम दिवस आपण पाहतोय. आई कल्पादेवी चषक 2024 पर्व मत पाहू शकाल. 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर पाहतोय आणि वर्षाचा शेवटचा दिवस मात्र या फायनल कंप्लीट होत असताना पंचाच्या भूमिकेत पाहतोय प्रवीण पाटील, लक्ष्मण धोदळे. त्यानंतर सर्व पंचांनी खूप मोठी कामगिरी केली. त्यामध्ये मनोज वरटा, दीपक दयात, अजित धोदळे, नितीन तांडेल सर्वांचा नक्कीच आभार. कारण खूप चांगल्या पद्धतीने 4 दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. आणि त्यानंतर पाहिलं तर लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमामध्ये 4 दिवसामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक म्हणजे की कानाकोपऱ्यामध्ये सावली क्रिएशनचं ब्रँड देखील सर्वांनाच पाहायला मिळालं. त्यानंतर आमचे मंडप डेकोरेशन आपण पाहतोय विनोद वरठा. खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षणीय स्थान समाज कक्ष पाहतोय आणि डीजेचा आवाज देखील तुमच्यावर नक्कीच मनापासून आभार मानतोय. तर मॅचच्या दिशेनं जिंकण्याकरता 6 चेंडू 5 धावा. विजय ऑनस्ट्राइक. बॉलिंग मार्कवरती आहे प्रदीप पवार. मॅच रोखण्यात पाहायला मिळणार कशा पद्धती टीम मात्र नानी या 5 धावा रोखू शकेल का. कारण एका साईडनं बिग हिटर त्याच्या बॅट मधनं मात्र खऱ्या अर्थानं मॅच आणि इथपर्यंत मात्र प्रवास देखील पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. तोच मात्र विजय साबले स्ट्रायकर ऐनवती नॉस केला. रोशन आपण पाहतोय दोन्ही मात्र लेफाम बॅट्समन पाहतोय. अवली पंचाकडे जोरदार अपील मात्र दाट फेटाळताना एक सिंगल आपण पाहतोय. 5 मध्ये 4 बनवायच्या. प्रदीप पवार देखील लेग बाय सुरू मध्ये धावत संख्या येते 1 वरती आपण पाहतोय. तर मात्र इथनं एक क्रमिकता पाहायला मिळेल. प्रहार असतील का कारण येणारे चेंडू 5 बनवायचे. इथनं जर पाहिलं तर 4 एक लो स्कोरिंग मॅच पाहतोय मैदानाच्या 7 मध्ये. चला स्पीडअप करा. बी फास्ट. यावेळी दात फेटाळली जाते. बॅक टू बॅक मध्ये पाहू शकाल दोन्ही चेंडू मध्ये परफेक्ट लेग बाय स्वरूपात पाहायला मिळाले. पहिला चेंडू तर पहिला तर लेग स्ट्राइक वरती, दुसरा जर पाहिला तर हॉप वरती कुठेतरी मात्र मिडल मध्ये परफेक्ट मात्र कनेक्शन झालंच नाही आहे. त्यानंतर नक्कीच दोन्ही अपील खूप सुंदर होत्या. मात्र चेंडू जर पाहिला तर मात्र लेग आणि हॉप स्टिकला मिस करण्यासारखा होता. पाहू शकाल थोडंसं पाहू बॅटमध्ये मोमेंटम दिली जाते. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. धावसंख्या फलकावरती पाहिली तर 2. तिसरा चेंडू प्रदीप पवार हा देखील मात्र कसं क्रिकेट मधला खेळाडू आहे तो देखील मात्र सहज हार मानणार नाही. मॅच मध्ये त्याला माहिती आहे जिंकणं महत्वाचं आहे. इथं फायनल मध्ये जाण्याकरता पाहायला मिळेल. यस इज गॉन. यावेळी मात्र विकेटचं बदल. मॅच आता मात्र टीम नांदणी म्हणलं की प्रदीप पवार त्याचं नाव आहे. सहज हार मारणार नाही. कसं क्रिकेट मध्ये नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये म्हणजे पहा क्रिकेट म्हणतो ना की लो स्क्रू मॅच किती महत्वाची असते. पल में राजा तो पल में भिकारी. कारण 5 धावा असं वाटलं तर सहज कंप्लीट केल्या जातील. मात्र त्या ठिकाणी प्रदीप पवारची गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल पाहायला मिळते. त्यानंतर मात्र विकेट पाहायला मिळालं आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहतोय ती मात्र 2 या धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडू आणि बनवायच्या 3. रोशन आणि मात्र भूषण गत्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
चौथा बॉल नांदणी की मात्र मातेरापाडा कोण पोहोचेल मात्र फायनल मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या 2 दिवसामधील क्षमता क्वालिफायची मॅच पाहतोय. यावेळी आपण पाहू शकाल की दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का मात्र यावेळी धावसंख्या 1 ने वाढतीये. जाऊन पोहोचते 3. 2 चेंडू आणि बनवायच्यात 2. मनोज वरटा समृद्ध मनोज वरटा मॅच चालू करा. पंचा निर्णय असेल तो मात्र नक्कीच गृहीत धरला जाईल. मॅच चालू करा. पंच निर्णय काय 10 आहे तर नक्कीच धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर 3 आपण पाहतोय. 4 चेंडू कंप्लीट झालेत. 5वा चेंडू दुपारी देखील 6 करताना की रिव्ह्यू घेतला होता आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी विकेट आहे. कारण तुम्ही पाहू शकाल लाईव्ह मध्ये. तर लगेच मॅच स्टार्ट करा. नवीन फलंदाज पाठवा टीम मातेरापाडा. या एक गाव स्पर्धा इथे मात्र विचार केला तर तो नियम जरी नसेल तरी मात्र रिव्ह्यू घेतला होता दुपारी देखील. हा रिव्ह्यू घेतला गेलाय. चला मॅच नवीन फलंदाज पाठवा जिंकण्याकरता. इथनं पाहिलं तर 2 चेंडू आणि
कमिटीने हा चेंडू डेड आहे. दोघांकडे नियम नाही, कोणताच नियम नाही आहे. कारण रिव्ह्यूचा सिस्टम तरी नसली तरी स्पर्धा मात्र असूची नाही आहे. कारण रिव्ह्यू घेतला जाईल जेव्हा मात्र वेळ ते घेतला जातोच. मात्र नियम काही असतात ते मंडळाकडे समजते. हा डेड बॉल आहे. मॅच तिथं स्टार्ट कर, तिथं होती स्टार्ट करायची. चला बाकी सर्वांना साईडला, तुम्ही इथे येऊ नका, लाईव्ह मॅच चालू आहेत. खेळाडू बघतील, तुम्ही बाकी सगळे येऊ नका. डेड बॉल दिला, चला मॅच स्टार्ट करा. जितना आहे तिथं मतलब मॅच चालू करा, कारण फायनल करायची आहे. पंच प्रदीप जाऊ दे, खेळ दाखवा मित्रांनो प्लीज. एक रन घेतली आहे, दिली एक रन. आता जाऊयात मागच्या दिशेनं. 4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 3. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा बनवायच्या जिंकण्याकरता प्रदीप पवार देखील आपली खेळाडू दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. अति धाव देखील आपल्याला पार मिळते. चला स्टार्टअप करा, बी फास्ट. 2 मॅच अजून बाकी आहेत, घाई करा जरा. पंच जागेवरती जा. 5वा बॉल. 2 चेंडू आणि 2 धावा. पाचवा बॉल. 2 चेंडू आणि 2 धावा जिंकण्याकरता. चला मॅच स्टार्ट करा. 5वा बॉल. 2 चेंडू आणि 2 धावा जिंकण्याकरता रोशन आणि प्रदीप मध्ये पाहू शकाल. नांदणी किंवा मातेरापाडा कोण पोहोचेल फायनल मध्ये. 5वा बॉल. एक सिंगल फक्त एक आहे, एकूण जास्त काही मिळणार नाही. आता 1 चेंडू आणि 1 धाव. 1 बॉल आणि 1 रनची गरज जिंकण्याकरता नांदणी आणि मातेरापाडा. आपण पाहतो 1 चेंडू आणि 1 धाव. फक्त मध्ये प्रदीपनं सिंगल धाव दिली आहे. 5 चेंडूवरती पाहिली असेल तर मध्ये 1 चेंडूमध्ये डॉट देखील विकेट देखील पाहायला मिळाली. आता 1 मध्ये 1 बनवायच्या. रन चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही टीम करता. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि 1 चेंडू आणि 1 धाव. चल स्पीडअप करा. टाइमपास करू नका, स्पीडअप करा. टीम नानी. रोशन सायकल एन वरती. टॉस ऐकला पाहतो भूषण आणि 1 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. असं वाटतं सहज मात्र 5 धावा कंप्लीट केल्या जातील. पहा की खऱ्या अर्थानं मात्र असं म्हणतात ना की क्रिकेट असं मात्र प्रदीपचं पार मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग मार्कवरती पाहू शकाल. एक चांगल्या पद्धतीने बॉलिंग ट्रॅकवरती पाहू शकाल. प्रदीपची गोलंदाजी अक्षरशः मात्र या मॅचला 5 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. शेवटचा अंतिम बॉल. 1 चेंडू आणि 1 धावीची गरज. बॉलिंग मार्कवरती प्रदीप. स्ट्राईकला फलंदाज मात्रेकडनं रोशन. अंतिम बॉल. यानंतर मात्र धानीव आणि कुडूस संघ नक्कीच आपलं नाणेफेक जिंकली. निर्णय यावेळी मात्र टीम नांदणी 5 धावा करू दिल्या नाहीत. हे क्रिकेट. प्रदीप पवार याचं नाव आहे. खेळाडूती दाखवली आणि मात्र हा विजय पाहायला मिळतोय. 1 मॅन मिस्टर प्रदीप. कोणी आतमध्ये जाऊ नका. चला मॅच लगेच. कोणी आतमध्ये जाऊ नका. नांदणी. चला लगेच धानीव टीम आतमध्ये जाते. प्रयत्न करता एवन जोडी टीम कुडूस कडनं. आपण पाहिलं तर मुजस्सर पटेल आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. चेंडू द्या सौरभ.